शुभ सकाळ सर्वांना। तर बघा दिवसाची सुरुवात झाली अशी। तर आहे ना तिचे पप्पा सोलापूरला गेले होते माझ्या आजीला बघायला। तर आहे ना येता येता पंढरपूरलाही गेलते, पांडुरंगाचं दर्शन केलं, प्रसाद आणला आणि लेकेसाठी काहीतरी गिफ्ट बनवून हे घेऊन आले। तर बघा तर ती आहे ना आणल्यावर 2 दिवस काय घातलं नाही, पण आज सकाळी सकाळी म्हणजे गुरुवारी झोपेतून उठलं कीच तिला ते दिसलं की लागले घालायला। मग आहे ना माझी तोपर्यंत इकडे तुळशी पूजन वगैरे सकाळचं झालं, देवपूजा मात्र राहिली होती ती दुपारनं केली। सकाळचे खूप कामं असतात, जसं की ते गुरुवार असतो त्याच्यामुळं सकाळचे शेंगदाण्याचे लाडू, तिला शाळेत जायचं होतं तिचं आवरायचं। मग सकाळी देवपूजा झाली नाही आणि मला तसाही देवपूजेला खूप उशीर होतो। आता उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन करायचं जवळपास कमीच झालं आणि इथे बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकली होती गुरुवारची आणि मीठ होतं। तर आहे ना मग मिठाचं पॉकेट असं कशाला टाकायचं म्हणून आहे ना मग इथे मी मिठाच्या पॉकेटमध्ये काय केलं, पाणी टाकलं आणि ते मिठाचं पाणी जे आहे त्या अंघोळीच्या पाण्यात मी यांना दिलं। तर बघा आणि अजून खडा मीठ टाकलं, जेणेकरून त्यांचे हातपाय वगैरे दुखतात। मग आहे ना मिठाचं पाण्याने कसं ते दुखायचं कमी येतं याच्यासाठी। तर आहे ना दुपारपर्यंत माझी सगळी कामं आवरली आणि त्यानंतर आहे ना मी देवपूजा करायला घेतली। तर आहे ना दुपारी फराळी करायला घरी येताना छान असा हारही घेऊन आले आणि फुलंही आणले। तर ते देवांना वाहिले हार लावून घेतला आणि त्यानंतर माझी गुरुवारची जी देवपूजा आहे ती अशी झाली। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी माझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तुम्हा सर्वांच्याही करू देत, हीच स्वामींकडे प्रार्थना। तर आहे ना देवपूजा करता करता बघा काय उद्योग केला गोलूने। तर आहे ना त्याने घंटी पाडली आणि घंटीचे 2 भाग झाले। आता त्याला दुकानावर नेऊन वेल्डिंग वगैरे केलं तर बरं होईल। तर बघा छान स्वामी अशा आरामात बसलेत, खरंच बघून खूप भारी वाटतंय। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत। गुरुवारी खूप धावपळ होती कारण की बरेच कामं असतात आणि ते होत नाहीत, पूर्ण दिवस कामातच निघून जातो आणि मग आहे ना आजकाल व्हिडिओही वेळेवर येत नाहीत, कामही तसंच पडतं आणि तब्येतही आधनंमधनं कधी अशी तर कधी तशी। तर आहे ना बघा गोलूला अक्कलकोटवरून आणलेला श्री स्वामी समर्थांचा शर्ट जो आहे तो घातला आणि तो आहे ना नमस्कार करत होता, कारण की मी त्याला श्री स्वामी समर्थ म्हणलं म्हणून तो आहे ना नमस्कार करून दाखवत होता। संध्याकाळची वेळ झाली, वेदिका आहे ना थोडा वेळ खाली खेळायला गेली, पण आहे ना तिच्यासोबत कोणी खेळना म्हणून ती परत तशीच आली। कसं असतं ज्याचा त्याचा मूड असतो खेळायचं की नाही असो। तर आहे ना म्हटलं स्वयंपाक करावं, संध्याकाळची वेळ ती खेळते तोवर। तर आहे ना मी अलीकडल्या शेगडीवरती भात वगैरे शिजवून घेतला होता कुकरला आणि पालकची जी भाजी आहे तीही शिजायला टाकली होती, पण तो जो मोठा स्पीडने गॅस चालतो ना तर आहे ना तो चालतच नाही, आधनंमधनं त्याच्यासारखं तक्रारी चालूच आहेत आणि त्याच्यामुळे ना हे म्हटले होते मी रिपेअर करून आणतो। तर आहे ना मग त्यांनी ते नेलतं बर्नल वगैरे दुकानावरती, त्यांनी काय करायचं ते केलं आणि घरी येऊन पण बसले, परत वेल्डिंग वगैरे केलं, म्हणजे ड्रिलने स्क्रू वगैरे बसवला आणि गोलू मध्ये मध्ये करत होता म्हणून त्याला धपाटा टाकला तर त्याचं तोंड असं झालं आणि त्यानंतर तो झोपला रडून। तर आहे ना 1 तासभर झटून गॅस आमचा तयार झाला आणि मग तिथून पुढे भाकरी केल्या। पालकची भाजी अर्धवट शिजली होती तर तिलाही फोडणी देऊन घेतली शिजवून आणि पालक झाला, भाकरी झाल्या, भात झाला, अशा पद्धतीने आमचा गुरुवारचं रुटीन झालं। तर आहे ना बघा मेकॅनिकने आमच्या गॅसची शेगडी जी आहे तर रिपेअर केली। आता यांना 10 पैकी किती मार्क द्यावे तुम्हीच सांगा, कारण की ना रिपेअर करायचं म्हटलं तर बाहेर जायचं असं तर शेगडी 1-2 दिवस तिकडं बसली असती, बिना जेवणाचं आम्हाला बसावं लागलं असतं। तर असं होतं, गावाकडे कसं चुलीवर वगैरे करता येतं, पण इथे तसं नाही, याचाच ऑप्शन आहे गॅस, नाहीतर मग इलेक्ट्रिकल शेगडी वगैरे असं काहीसं। पण लाईट बिल खूप येतं इलेक्ट्रिकल शेगडीने आहे, पण आम्ही वापर करत नाही, तर असं आहे। तर बघा आता इथले स्क्रू नट वगैरे सगळं ते जिथलं तिथं ठेवून देतात, ड्रिल आहे तर तीही ठेवून देत आहेत। तर दिवसाचा शेवट माझा पालकाची भाजी आणि बाजरीची भाकरीने झाला। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, बाय।